सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुद्रा करून आपण भाग 2ला सुरुवात करत आहोत. भाग 1 मध्ये आपण 7 दरवाजे पार करून आपण अंबरखाना जिथे धान्याचा कोठार आहे तिथपर्यंत पोहोचलो होतो. शिवनेरी गडावरती महत्त्वाची जी प्रेक्षणीय स्थळ आहेत त्यापैकी एक म्हणजे हे अंबरखाना. तर त्याच्यामध्ये आपण 7 दरवाजे तर ऑलरेडी आपण कवर करून पुढे आलो होतो. शेवटचा दरवाजा होता कुलूप दरवाजा. नंतर कुलूप दरवाजानंतर पुढे लागतो होता हा अंबरखाना. तर आपण दरवाजे पाहिले, त्यानंतर हा अंबरखाना आणि अजून पुढे गडावरती शिवकुंज जिथे आपल्या राजांचं स्मारक आहे. त्याच्यानंतर जिथे राजांचा जन्म झाला तर ते एक स्थळ आहे वरती गडावरती. आणि त्याच्यानंतर कडेलोट पॉईंट जो आहे तो या गडावरचं शेवटचं टोक, तर ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या भागाच्या शेवटी आपण गडावरती शिवाई देवीचं मंदिर आहे. त्या देवीच्या नावाने आपल्या राजांचं नाव ठेवण्यात आलं होतं, तर त्या देवीचं दर्शनसुद्धा आपण या भागाच्या शेवटी घेणार आहोत. तर आपण अंबरखाना पाहून पुढे गडाच्या दिशेने जो उर्वरित जो पार्ट होता, भाग होता, तो पाहण्यासाठी आम्ही निघालो पुढे. तर इथून वरती गेलो ना, 7 दरवाजे पार केला, अंबरखाना पाहिला आणि त्याच्यानंतर पुढे निघाल्यानंतर ना इथे ठिकठिकाणी बोर्ड लावलेलं, म्हणजे प्राण्याचे बोर्ड लावलेले. म्हणजे इथे गडावरती कोणते कोणते पक्षी आणि प्राणी पाहायला मिळतात. म्हणजे पाहायला असं दिवसाचं वगैरे पाहायला नाही मिळत, पण त्यांचं अस्तित्व इथे आहे गडावरती. तर त्यांची माहिती आहे ना वन विभागाने इथे चालत जाताना लेफ्ट साईडला एक बोर्ड लावलेत आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर इथे आल्यानंतर ना इकडे राईट साईडला जे बांधकाम चालू आहे ना, ते बांधकामासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे राईट साईडला त्याचं काम चालू होतं. आणि इथूनच पुढे आम्ही गडाच्या दिशेने चाललो होतो. तर गडावरती पाहण्यासारख्या इकडे ना पाण्याच्या टाक्या आहेत. तर खालतून येताना आपण बघितलं की 3-4 पाण्याच्या टाक्या पाहिल्या. त्याच्यानंतर इथे पुढे ना गंगा जमुना नावाचे पाण्याचे टाके. तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शिवनेरी जो किल्ला आहे त्याने एक महत्त्वाची धोरणात्मक भूमिका बजावली आहे. कारण हा जो किल्ला आहे तो नाणे घाटातील ज्या डोंगर रांगा आहेत त्या डोंगर रांगावरती बांधण्यात आला होता. तर या किल्ल्याचं महत्त्व असं आहे ना की आजूबाजूच्या प्रदेशांना कमांडिंग दृश्य, म्हणजे कारण हा सर्वात टॉपला हा किल्ला आहे आणि याच्यावरून आजूबाजूचे जे प्रदेश आहे तर त्याच्यावरती नजर ठेवणं, शत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि बचावात्मक योजनांचे नियोजन करण्यासाठी एक आदर्श स्थान म्हणून या किल्ल्याचे महत्त्व होते. शिवनेरी किल्ला जो आहे तो नैसर्गिक खडक आणि मानवनिर्मित संरचना यांचे संयोजन आहे. कारण आपण जर बघितलं 7 दरवाजे खालतून येता आपण जर त्या दरवाज्यांची जर रचना बघितली तर अजूनसुद्धा त्या काळी लावलेला दगड अजूनसुद्धा तसा जिवंत त्या दरवाजानं टिकून उभा आहे. तर किल्ला जो आहे तो विविध विभागांमध्ये विभागलेला आहे आणि किल्ल्यावरचे जे प्रत्येक विभाग आहेत ते संरक्षणात्मक आणि प्रशासकीय हेतूंसाठी डिझाईन केलेले आहेत. किल्ल्यावरती पाहिलं ना तर निवासासाठी व्यवस्था आहे, त्यानंतर धान्य कोठार आहेत, पाण्याचे साठे आहेत, मंदिर आहेत आणि इतर आवश्यक सुविधांचा सुद्धा त्या काही समावेश होता. तर हे सर्व जास्तीत जास्त कार्यक्षमता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी रणनीतीदृष्ट्या स्थित आहेत. म्हणजे त्या काळी जर पाहिलं ना तर हा जो किल्ला आहे तो वेगवेगळ्या सुविधांनी पूर्ण समृद्ध होता. हे जे आपण टाके पाहतोय ना, तर मगाशी जसं बोललो की गडावरती भरपूर पाण्याचे टाके आहेत, तर त्यापैकी सर्वात मोठ्या टाक्यांपैकी एक म्हणजे हे गंगा जमुना टाके. तर बाजूबाजूलाच लागून हे 2 टाके आहेत, त्याला नाव आहे गंगा आणि जमुना. तर याच्यामध्ये अजूनसुद्धा जानेवारी महिना असूनसुद्धा याच्यामध्ये भरपूर असा पाणीसाठा होता. तर गंगा जमुना टाके पाहून आपण गडाची जो मेन भाग आहे त्या मेन भागावरती पोचलो होतो. इकडेच राईट साईडला महाराजांचं स्मारक आहे आणि त्याच्यानंतर त्याला लागूनच ती मशिदीची जी कमान आहे ती आहे आणि त्याच्याच पुढे राजांचे जन्मस्थानाचे जे मूळ ठिकाण आहे तर ते आहे. तर इथे हे जे समोर पाहतोय ना ते आपल्या राजांचे स्मारक आहे. तर याचं जे भूमिपूजन आहे ते आपल्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केलं होतं.
तर हे स्मारक पाहिल्याने त्याच्यानंतर पुढे जी कमानी आहे मशिदीची कमानी, तर ती पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर पहिल्या भागामध्ये जसं आपण इतिहास पाहत होतो त्याच्यामध्ये मुघलांचं या गडावरती वास्तव होतं. तर त्याचंच एक पुरावा म्हणून हे कमानी मशीद इथे आहे गडावरती. तर जन्मस्थळाच्या आधी ना इथे स्नानगृह आणि शौचालयाची इकडे बांधकाम पाहायला मिळालं. तर हे जे बघतो ना, तर हे आहे हा पूर्वीच्या काळचा इथे हा बाथ टब आहे, म्हणजे हे स्नानगृह होते. तर इथे याची रचना बघितलीत ना तर वरती कोरीव काम आहे, घुमटासारखा भाग आहे आणि त्याच्याच पुढे हे समोर इथे हा बाथ टब टाईपमध्ये दिलेला होता. आणि त्याच्याच नंतर आजूबाजूला शौचालयाचं रचना आहे तिथे. आता तर ते पूर्ण पडझड झालेले आहे, पण तिथे अवशेष अजून शिल्लक आहेत. फायनली आपण गडावरची जी मुख्य वास्तू आहे, जिथे आपल्या राजांचा जन्म झाला, तर त्या ठिकाणी आपण पोहोचलो होतो. तर तुम्ही इथे पाय ठेवलात ना तर अंगावरती शाळा आल्याशिवाय राहणार नाही, कारण इथेच जे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजीराजे यांचा इथे जन्म झाला होता. तर एक अंगावर काटा आणणारा क्षण म्हणजे हेच की आपलं भाग्य आहे की आपल्याला राजांचं जन्मस्थळ पाहायला मिळतं आहे. तर इथेच आतमध्ये पाळणा आहे आणि राजांची मूर्तीसुद्धा आहे. तर शिवजयंती जेव्हा असते तेव्हा पूर्ण गड सजवला जातो आणि हा पाळणासुद्धा सजवण्यात येतो. तर इथून हा पाळणा पाहिल्यानंतर लेफ्ट साईडला वरती वरचा जो भाग आहे या शिव जन्मस्थळाचा, तर तिकडे जाण्यासाठी इकडून रस्ता आहे. लेफ्ट साईडला पायऱ्या दिलेल्या आहेत. पाळण्याचं दर्शन घेतलं आणि नंतर या जन्मस्थळाचा जो वरचा भाग आहे तर त्या साईडला निघालो. तर इथे वरती आल्यानंतर पूर्ण जे बांधकाम आहे ना ते दगडामध्येच आहे आणि दगडामध्येच जे नक्षीकाम आहे ना ते केलेलं आहे. तर इथे वरती आलं ना की एक वेगळ्याच प्रकारचं अनुभूती येते.
कारण इथलं जे वातावरण पाहिलं ना, बाहेर एवढं गरम होतं आणि आतमध्ये पूर्ण थंड वातावरणाची अनुभूती करायला मिळते. जलमस्त पाहून झाल्यानंतर आम्ही गडाच्या आजूबाजूचा परिसर पाहायला निघालो. तर आम्ही आलो तेव्हा साधारण 11:30 झाले होते. गडावरती हळूहळू गर्दी जमायला चालू होते. तर याच गर्दीतून वाट काढत आम्ही पुढे निघालो. तरी इकडून गडाच्या आजूबाजूला पुढे जे गडाचं शेवटचं टोक आहे, जिथे कडेलोट पॉईंट आहे, तर तिकडे जायच्या आधी इकडे बदामी तलाव आहे. त्या तलावाची रचना जी आहे ना, ती बदामाच्या आकाराची. तर ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. तर मगाशी गर्दी असल्यामुळे इकडे आतला जो भाग होता तो पाहायला नव्हता मिळाला. त्यानंतर गर्दी कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा जो पाळणा आहे तो पाळणा पाहायला आला. तर एक वेगळाच अनुभव येतो. आता आतमध्ये वाकून पाहिलं की पाळणा दिसतो आणि पूर्ण ती फिलिंग येते की तेव्हा काय कसं असू शकतं. तर हे आहे बदामी टँक. आपण जर याची रचना पाहिली ना, तर पूर्ण एक बदामाच्या आकाराच्या सारखीच दिसते. तर इथे आता पाणी थोडंसं होतं, पण पावसाचे जे दिवस असतात त्या काळामध्ये पूर्ण हे जे तलाव आहे ते भरलेलं असतं. आता तलावाच्या कोपऱ्यामध्ये थोडंफार पाणी शिल्लक होतं. बदामी तलाव पाहून झाल्यानंतर आम्ही पुढे जे गडाचे शेवटचे टोक आहे, कडेलोट पॉईंट, त्या दिशेने निघालो. तर साधारणतः एक 10 मिनिटाच्या अंतरावरती ते कडेलोट पॉईंट आहे. आणि इकडेच जाताना ना वाटेने खालती जाताना तर राईट साईडला जे आहे ते पूर्ण जुन्नर तालुका आहे या बाजूला. तर हे आहे गडाचे शेवटचे टोक, कडेलोट पॉईंट. तर इथूनच जे कोण अपराधी होते, गुन्हेगार असायचे, तर त्यांना इथून शिक्षा म्हणून या कडेलोट पॉईंटवरून खाली ढकलण्यात येत होता. तर पाहिलं तर याची जी खोली आहे ती इथून खालती नजर जर टाकले तर नक्कीच चक्कर आल्याशिवाय राहणार नाही, एवढी याची खोली आहे. तर हे जे खालती आहे ना, हे जुन्नर तालुका आहे इकडे. आणि पाहिलं तर पूर्ण डोंगराळ भाग आहे. गडाच्या चारी बाजूने ना पूर्ण डोंगर आहे आणि गडावरती खालतून वरती येणं शक्यच नाही, कारण पूर्ण खोल अशा दऱ्या आहेत आजूबाजूने. आणि त्याच्या बरोबर टॉपलाच हे शिवनेरी किल्ला आहे.
गडाचा जो मेन भाग आहे तो पाहून आम्ही जे गडावरच्या पायथ्याला जे शिवाई देवीचं मंदिर आहे तर त्या दिशेने आम्ही निघालो. तर पूर्ण आता जे आहे ना ते 7 दरवाजे आपण पाहिले, त्यानंतर अंबरखाना, तर अंबरखान्यापर्यंत जे स्मारक आहे तर तिथपर्यंत ना छोटे छोटे असे आजूबाजूने छोटे छोटे गार्डन आहेत. तर राजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन आम्ही ज्या देवीच्या नावाने आपल्या राजांचं नाव ठेवलं गेलं त्या शिवाई देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इकडे खाली मंदिराकडे आलो होतो. तर इथून जर पाहिलं ना तर ह्या बाजूला सुद्धा निसर्गरम्य असा नजारा आहे आणि तिथेच एकदम डोंगराच्या कुशीमध्ये आपलं शिवाई देवीचं मंदिर आहे. संपूर्ण गड पाहून झाल्यानंतर शेवटी आम्ही शिवाई देवीचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला. तर शिवाई हे मंदिर आहे ना, तर मंदिरामध्ये फोटोशूट करायला अलाव नाही, त्यामुळे आपण मंदिराच्या आतला भाग तर आपण शूट नाही केला, म्हणजे दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही रिटर्न घराकडे निघालो. तर तुम्ही सुद्धा आपल्या राजांच्या गड किल्ले पाहण्याचं जर तुमचं टार्गेट असेल तर त्याची सुरुवात नक्कीच तुम्ही राजांचे जे जन्मस्थळ आहे शिवनेरी तर इथून करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. तर आजच्या व्हिडिओपुरतं आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.